नमस्कार. कुक विथ पूजा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जंगलात जी रानभाजी शोधायला आलेलो आहोत तिचं नाव आहे लोत. तर लोत म्हणजे नेमकं काय किंवा ती भाजी कशी असते आणि ती कशी बनवली जाते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की लोतीची भाजी ही कशी आहे व ती कशा प्रकारे मी तोडत आहे. सहजपणे हाताने आपण ही भाजी तोडून घेऊ शकतो. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरचा शेवळ्याच्या भाजीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की शेवळी म्हणजे काय व त्याची भाजी कशी बनवली जाते. आणि जर तुम्हाला शेवळ्याच्या भाजीचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनेलवर तुम्ही तो बघू शकता. शेवळ्याच्या भाजीचा जो लांबट कोंब असतो त्यातूनच काही दिवसांनंतर कोवळी पानं उगवायला लागतात. या पानांनाच आमच्याकडे लोत असं बोलतात. तुमच्याकडे जर या भाजीला काही वेगळं नाव असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. रानभाज्या या चवीला छान लागतातच, शिवाय त्या खूप आरोग्यदायी आहेत. खूप जणांना या भाज्यांची ओळख नसल्यामुळे आणि त्या भाज्या कशा करायच्या हे माहीत नसल्यामुळे रानभाज्या या खाल्ल्या जात नाही. रानभाज्यांचा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश हाच आहे की अशा या औषधी गुणधर्म असलेल्या पौष्टिक रानभाज्यांची ओळख सगळ्यांना व्हावी व त्या भाज्या खाल्ल्या जाव्या. आज आपण जी लोतीची भाजी बनवणार आहोत ती जुलाब यांसारख्या पोटाच्या आजारावर अत्यंत गुणकारी आहे. तर अशी ही लोतीची भाजी आम्ही जंगलातून आणलेली आहे. या भाजीचा देठाकडचा भाग आपल्याला कापून टाकून द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही भाजीचे सर्व देठ काढून घेत आहोत. तुम्ही जर शेवळ्याचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की शेवळ्याच्या भाजीमध्ये मुळातच खाजरेपणा असतो. त्यामुळे शेवळ्याच्या या पानांमध्ये सुद्धा काही प्रमाणात खाजरेपणा असतो. म्हणूनच या पानांची डिरेक्टली भाजी केली जात नाही. तर ही पानं वाळवून घेऊन त्यानंतर त्याची भाजी बनवली जाते. ही भाजी वाळवून ठेवण्यासाठी आपल्याला आधी ती शिजवून घ्यायची आहे. शिजवण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये सर्व भाजी टाकून घेत आहे. ही भाजी आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायची आहे. आता भाजीमध्ये 3 ते 4 तांबे पाणी ॲड करून घेणार आहे. पाणी ॲड करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजताना अधूनमधून 1 ते 2 वेळा आपण ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. दहा ते 15 मिनिटांनंतर आपली भाजी अर्धवट शिजलेली आहे. आता या भाजीमधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका जाळीमध्ये ही भाजी ओतून मी त्यातलं पूर्ण पाणी निथळून घेणार आहे. आता ही अर्धवट शिजून झालेली भाजी आपल्याला सुकवून घ्यायची आहे. सुकवण्यासाठी मी एका कापडावर ती पसरून टाकून घेत आहे. ही एक पावसाळी रानभाजी असल्यामुळे ती आपण उन्हात वाळत घालू शकत नाही. त्यासाठी मी इथे फॅनखाली ही भाजी सुकवण्यासाठी ठेवत आहे. फॅनच्या हवेत 3 ते 4 दिवसात ही भाजी सुकते. तुमच्याकडे जर चूल अवेलेबल असेल तर चुलीच्या शेकावर तुम्ही ही भाजी 1 ते 2 दिवसात सुकवू शकता. शिवाय चुलीच्या शेकावर सुकवल्यामुळे या भाजीला छान स्मोकी फ्लेवर सुद्धा ॲड होतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता 3 ते 4 दिवसांनंतर सुकल्यानंतर ही भाजी अशा प्रकारे दिसते. चला तर मग लोतीची भाजी कशी बनवायची ते बघूया. इथे मी एक वाटीभर आपण सुकवून घेतलेली लोत घेतलेली आहे. ही लोत आपल्याला 15 मिनिट गरम पाण्यात भिजत ठेवायची आहे. लोत व्यवस्थित वाळल्यानंतर तिचा असा बारीक चुरा करता येतो. 3 ते 4 दिवसांनंतर सुद्धा ही लोत जर तुम्हाला थोडी ओलसर वाटली तर तुम्ही गरम तव्यावर थोडा वेळ ठेवून ती कडक करू शकता. लोत जर पूर्णपणे व्यवस्थित सुकवून घेतली तर वर्षभर सुद्धा टिकते. आपण सुकवलेली भाजी भिजत ठेवले तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊ. इथे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण सोलून घेतलेला आहे. 7 ते 8 लाल सुक्या मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे आता कापून घेते. पंधरा मिनिटांनंतर आपली भाजी व्यवस्थित भिजलेली आहे. आता फोडणीसाठी मी तव्यामध्ये 2 चमचे तेल घेणार आहे. तेल व्यवस्थित गरम करून झालं की आता मी यात लसूण ॲड करून घेते. लसूण थोडा फ्राय झाला की यात आपण टाकणार आहोत पाव चमचा हिंग. आता यामध्ये घालून घेऊ बारीक कापून घेतलेला कांदा.
कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण या चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊ. कांदा व्यवस्थित परतला गेला की यात मी आता लाल सुक्या मिरच्या ॲड करते. आता अर्धा चमचा हळद घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यात मगाशी जी भाजी भिजवून घेतली ती पिळून घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता भाजी जेव्हा आपण सुकवली तेव्हा ती खूप कमी झाल्यासारखी दिसत होती, पण परत ती भिजल्यानंतर फुललेली आहे. आता भाजी व्यवस्थित आपण तव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की आपण झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट वाफवून घेणार आहोत. आता 5 मिनिटांनंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही लोत म्हणजे शेवळ्याच्या पानांचीच भाजी आहे. तरीसुद्धा शेवळ्याची भाजी आणि ह्या लोतीची भाजी या दोन्ही भाज्यांमध्ये खूप फरक आहे. मला ही भाजी खूप आवडते. तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की बनवून बघा. आय होप तुम्हाला सुद्धा ही भाजी नक्की आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.